ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे उल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। आता 6व्या श्लोकापासून या अध्यायाच्या मुख्य विषयाला सुरुवात झालेली आहे. आत्तापर्यंत तो मुख्य विषय जो आहे त्याचं बॅकग्राऊंड म्हणजे हे 3 गुण कशामध्ये मिक्स होतात, कशी प्रोसेस होते, मग त्याच्या आधी काय काय होतं हे पहिल्या 5 श्लोकांमध्ये झालं. आणि आता एक एक गुण त्याचं पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. 6व्या श्लोकामध्ये सत्वगुणाबद्दल काय बोलतायत. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघो. आधीच्या श्लोकामध्ये असं झालेलं आहे, असं सांगतायत की हे जे गुण आहेत ना, हे गुण आपल्या देहामध्ये त्या गुणांप्रमाणे असलेल्या गोष्टी ज्या आहेत ते बांधून ठेवतात. आता किती वेळा किती प्रकारचे गुण निर्माण होतात की नाही, मग याला काय पाहिजे, ते गुण या देहाला बांधून ठेवतात. म्हणजे गुणाचं लक्षण काय आहे, सत्वगुणाचं लक्षण काय, सुखसंगेन बध्नाती, सुख मिळवून देणं. सत्वगुण म्हणजे अगदी नम्रतेने बोलणं किंवा आदराने वागणं किंवा कोणाला मन न दुखवणं, सत्वगुण चांगला गुण. आणि
तर तो काय करतो? सुखसंगेन बध्नाती, सुखानी म्हणजे सुख मिळवून देतो, पण या सुखाला तो आपल्या देहाशी बांधून ठेवतो. अशा रीतीने आपण पूर्णपणे सगळ्या बाजूनी बांधले गेलो आहोत. मग आता काय होणार आहे ते आपण पाहू. याचा एक दुसरा भाग राहिला आहे. हा सत्वगुण अजून काय करतो? ज्ञानसंगेन चानघ, सुख तर मिळवून देतोच तो, सुख मिळवून देतो. आपलं वागणं चांगलं असलं की लोक चांगले वागतात. त्याच्यानंतर आपलं मन आणि बुद्धी हे सूक्ष्म पातळीवर चांगले काम करतात, मन शुद्ध राहतं, इथपर्यंत ठीक आहे. पण सत्वगुण हा पुन्हा पुन्हा मेंटेन करावा लागतो, कारण गुण आहे तो, ते मॅटर आहे, पंचमहाभूत आहे ते गुण, म्हणजे पुन्हा पुन्हा मेंटेन करावा लागतो. आणि दुसरी गोष्ट, तो काय काय देतो? तर सुख मिळवून देतो आणि ज्ञान मिळवून देतो, ज्ञानाचा संग करतो तो. परंतु हे अगदी 10 अंडरलाईन, की हे सगळं जरी त्याने मिळवून दिलं तरी कुठेतरी मी केलंय, त्यामुळे काय होतं? हे बांधलं जातं, आपल्याला बांधलं जातं. आणि त्याच्यासाठी साधना पाहिजे, किंवा आपण म्हटलं ना तसं संसार करत असताना परमार्थ वेगवेगळ्या पद्धतींनी केला पाहिजे. हा सत्वगुण चांगला आहे, त्याचं कारण तो मन आणि बुद्धी यांच्यावर काम करतो आणि आयुष्यामध्ये सुख मिळवून देतो. आपल्याला सुख मिळेल अशा गोष्टी आपण करतो ॲटोमॅटिक. म्हणून सत्वगुण मेंटेन केला पाहिजे आपण. आणि म्हणून तमोगुण आणि रजोगुण जरी रागावर कंट्रोल नसला तरी तो आणून तमोगुण मेंटेन केला पाहिजे, तमोगुण काढून टाकला पाहिजे आणि सत्वगुण त्या जागी मेंटेन केला पाहिजे. कशासाठी? तर रोजचं जीवन आपलं सुखी सुरळीत चालावं, डोक्याला त्रास नाही. त्याच्यासाठी चांगले गुण, सत्शील असे गुण अंगी आणावे लागतात. सत्वगुण काय म्हटलं तर लगेच काही मिळत नाही. तो सत्वगुण हा तयारच व्हावा लागतो आपल्या वागणुकीनी. आणि सत्वगुणामध्ये आपण मन आणि बुद्धी याच्यावर सूक्ष्म काम करू शकतो. निरीक्षण, विश्लेषण, हे काय आहे, ते काय आहे, नेमकं असं का होतं, हे सगळं आपण सत्वगुण वापरला तर करू शकतो. सत्वगुण हा तेजस्वी आहे. तेजस्वी हा शब्द फसवा असतो. सत्वगुण हा तेजस्वी आहे, मान्य आहे, अतिशय तेजस्वी आहे. परंतु तो गुण आहे, गुणाचा संबंध देहाशी आणि त्या गुणाच्या लक्षणाप्रमाणे तो रिझल्ट्स देतो आपल्याला.
सत्वाचा प्रभाव आपल्या आयुष्यात आहेच. सगळ्यात जास्त प्रभाव सत्वाचा आहे आणि म्हणून ते आपण अंगी बांधलं पाहिजे. दुसरं म्हणजे तो सत्वगुण सतत अंगी बांधला तर तो अतिशय प्रकाशमान आहे, तेजस्वी आहे. दुष्ट प्रवृत्तींपासून तो सत्वगुण आम्हाला आपोआप दूर करतो. अनामयम. बघा, हा सत्वगुण हा परमेश्वराचाच प्रसाद समजायचा. पण काय आहे माहिती का, तो काही आपल्या अंगात येऊन बसत नाही. आपल्याला तो मेंटेन करावा लागेल सत्वगुण. आणि तो इतका फायद्याचा आहे, तो अतिशय तेजस्वी आहे. त्याचं तेज काही विचारू नका. आणि बाकी तर आहेच, शांती, आनंद, स्थिरता जीवनाला मिळवून देतो तो. त्याच्यानंतर मन आणि बुद्धीच्या क्षेत्रात तो अतिशय बारकाव्याने काम करतो. असा हा सत्वगुण आपण जर मेंटेन केला आपल्या जीवनामध्ये, अभ्यासाने मेंटेन केला, आणि तो असा तसा नाही येणार. जाऊ दे, मला राग आला की रागच येतो, आता कधी कंट्रोल करणार मी ह्याच्या पुढे, जाऊ दे, असं नाही. इतकं सोपं नाहीच आहे ना आयुष्य. बाकीच्या गोष्टींना, आव्हानांना तोंड देतो आपण, बाकीची आव्हानं पेलतो कठीण कठीण. पण ज्या गोष्टींनी आपल्याला बरं वाटणार आहे कायमचं, असा तेजस्वी सत्वगुण अंगी बांधण्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत. तो ॲटोमॅटिक दुष्ट प्रवृत्तीपासून आपल्याला दूर करतो. आणि बघा, तुम्ही इतकी काळजी घेतो तो की जर एखादं दुष्ट कर्म आपल्या हातून होणार असेल, पण आपण सत्वगुण मेंटेन केला असेल, तर तो आधीपासूनच त्या कर्माबद्दल मनात विचार उत्पन्न करतो. करायचं आहे, पण हे असं करायचं का आपण? दुष्टपणाने, वाईट मार्गाने, दुष्ट प्रवृत्तींनी असं करायचं का? पण मग होतं काय, तसं सगळं खूप नाजूक आहे. हे बघा, आज आपण दूध आणलं, उद्या पुन्हा आणावं लागतंय. सामान आणलं, दर महिन्याला पुन्हा आणावं लागतंय. तसा हा सत्वगुण जर आपण मेंटेन केला तर तो पुन्हा पुन्हा मेंटेन करावा लागतो. जर दुष्ट प्रवृत्तीकडे मन वळलं आणि मनाची सूक्ष्मता गेली, शुद्धता गेली, नाजूक गोष्टी आहेत, आपलं एवढं लक्ष पाहिजे सतत, तर
मानसिक जीवन आधी बिघडतं. वाईट विचारांची बीज मनात पेरली जातात आणि वाईट विचार तर आपल्याला लगेच अट्रॅक्ट होतात. आता ह्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो माहिती आहे? शरीराची भूक, तहान, अहंकार केंद्रित वासना, अहंकार केंद्रित आत्मसंतुष्टता. आत्मसंतुष्टता म्हणजे आनंद मिळवणं. पण तो आनंद कसा? अहंकार केंद्रित. आता आपण एक स्टेप खाली उतरलोय. केव्हा? आधी आपण सत्वगुणी होतो, पूर्णपणे सत्वगुणी. आणि पहा ना तुम्ही, ज्यावेळी मनुष्य जन्माला येतो सत्वगुणीच असतो. तो काहीही करा त्याला काही कळत नाही आणि काही नाही म्हणजे. पण पुढे पुढे मोठं वय झाल्यानंतर समजून उमजून सत्वगुण मेंटेन केला पाहिजे. आणि मग आपण काय होतं माहिती का? हळूहळू बारीकशी दुष्ट प्रवृत्ती, काहीतरी घडतं आणि आपल्या मनात बारीक दुष्ट प्रवृत्ती निर्माण होते. याच्यामुळे सगळं जंगलच होतं, सत्यानाश होतो सगळा. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला भूक, तहान ही फक्त पोटाची नाही, विषयांची, मोहाची, वाईट विचार करण्याची, सगळ्या प्रकारची भूक आणि तहान लागते. आणि त्याच्यात अहंकार केंद्रित वासना निर्माण होतात. अहंकार केंद्रित वासना केव्हा निर्माण होतात? जोपर्यंत त्याला सत्वगुणाचा स्पर्श असतो तोपर्यंत अजिबात निर्माण होत नाहीत. पण इतकं जीवन सरळ नाही आहे. आपण म्हणतो कंट्रोल करायचं आणि काहीतरी घडतं आणि लगेच वाईट वाटायला सुरुवात होते आणि मग ते मनातलं जातच नाही. आपल्याला वाटतं एवढ्याशाने काय होतं, आपण केला ना कंट्रोल, जाऊ दे. नाही झालं तो कंट्रोल, पुन्हा बिघडलेलंच जीवन राहिलं. त्यामुळे काय होतं, एकदा या सत्वगुणातून आपण बाहेर पडलो. बाहेर कसे पडतो आपण तो मेंटेन करायला हवा होता ना. पण दुष्ट विचार मनात आल्याबरोबर त्याच्यामुळे आपण आकर्षित झालो आणि अहंकार केंद्रित वासना आणि विचार चालू झाले. आणि आता त्याच्याच प्रभावाखाली हीन प्रवृत्ती वाढायला लागली, मोह उत्पन्न झाला आणि यालाच तमोगुण म्हणतात. हे सगळं होऊ नये असं वाटत असेल, अनेक मार्ग सांगितलेत. गीतेचा अभ्यास करत करत
आपण पुढे गेलं पाहिजे. मग दुष्ट प्रवृत्ती आतमध्ये प्रवेशच करणार नाहीत. सत्व हा काय आहे? सगळ्या दुष्ट प्रवृत्तींपासून मुक्त आहे. सत्व म्हणजे काय म्हणायचं माहिती का? एक दिव्य मानसिक वृत्ती आहे. मानसिकच वृत्ती आहे कारण तो गुण आहे, पण दिव्य मानसिक वृत्ती आहे. आणि ती जर मेंटेन केली तर एक तर जीवन सुरळीत चालेलच, परंतु आपल्याला आत्मप्राप्तीचा मार्ग मोकळा होईल असं भगवंतांचं म्हणणं आहे. आता काय आहे, आपण मगाशीच बघितलं की सत्वगुण हा काय काय देतो आपल्याला? ज्ञान आणि सुख. ज्ञान आणि सुख देतो तो. आणि ज्ञान आणि सुखाला तो आपल्यामध्ये बांधून ठेवतो. आपल्याला जर हे कळलं तर सत्वगुण मेंटेन करायला सोपं जाईल. आणखीन काय फायदा आहे त्याचा? सगळ्या विक्षेपांपासून तो दूर असतो. सर्व विक्षेपांपासून तो दूर असतो. विक्षेप म्हणजे विकार, जे आपल्याला डिस्टर्ब करतात असे विचार. आणि आंतरिक शांती आणि सुख आपल्याला अनुभवायला मिळतं. मन आणि बुद्धी यांचं कार्य अतिशय सूक्ष्मतेने. का बरं? ज्यावेळी मनुष्य हा स्थिर असतो, शांत असतो, त्यावेळी मन आणि बुद्धी या पातळीवर त्याचं कार्य हे अतिसूक्ष्म चालतं. कारण बुद्धीचं कार्य करण्यासाठी इतकं सोपं नाही आहे. अतिशय मन आणि डोकं शांत असावं लागतं. त्यामुळे आपल्याला अतिशय सूक्ष्म समज यायला लागते. आणि सूक्ष्म समज येणं हेच तर खरं आत्मचैतन्य प्राप्त करण्याचा जवळचा मार्ग आहे. हळूहळू होईल, ते काय एका दिवसात नाही होणार. आता हे सगळं झालं, सगळे आपल्याला गुण कळले त्या सत्वगुणाचे. मन आणि बुद्धी काय सूक्ष्म पातळीवर काम करू शकतात.
सदाचार आपल्यामध्ये निर्माण होतो, दुराचारापासून आपण मुक्त होतो. म्हणजे लोकांशी चांगलं वागणं. आता हे सगळे जरी गुण सांगितले, आपण जर देहाला चिकटून राहिलो, म्हणजे मी सत्वगुणी आहे असं जर झालं, तर तो सत्वगुण चांगलाच आपल्याला बांधून ठेवतो. म्हणजे मी जन्मभर चांगलं राहायचं आहे, सुखी राहायचं आहे, नम्र राहायचं आहे आणि आनंदी राहायचं आहे, याची काही आत्मप्राप्तीची गॅरंटी नाही ह्याच्यात. जर ते हवं असेल तर मात्र सत्वगुण आचरून त्याच्यापासून अलिप्त झालं पाहिजे. म्हणजे काय? अतिशय एक साधी गोष्ट आहे. जेवणाची वेळ झाली, जेवण घेतलं, आता परत जेवणाबद्दल आपण आठवतो का? जेवतो तर रोजच, विषय संपला. इतकंच सगळं नॉर्मल आहे. आणि सत्वगुण एकदा अंगी वाणला तर आत्मप्राप्ती करण्यासाठी ते सोपं जाईल, म्हणून तो अंगी वाणला. आणि जेवणाकडे आपण किती लक्ष देतो? झालेल्या जेवणाकडे तितकंच लक्ष द्यायचं आहे त्याच्याकडे. बस. एक आत्मप्राप्तीसाठी आवश्यक गोष्ट या देहामध्ये आणलेली आहे. आपण जसं गोळा करतो ना, सगळं काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात, बस वापरून मोकळे होतो, त्याचा काही फारसा विचार करत नाही. तसं आत्मप्राप्तीच्या दृष्टीने जर हवं असेल तर हा सत्वगुण मदत करतो. पण भगवंतांचं असं म्हणणं आहे की तो केव्हा मदत करेल तुम्हाला आत्मप्राप्तीसाठी? ज्यावेळी अहंकार केंद्रित विचार त्याच्याबरोबर नको आहेत, त्यावेळी तो बांधला जातो. अहंकार केंद्रित म्हणजे फार अहंकार नाही, पण तरीसुद्धा मी कुठेतरी आहे कोपऱ्यात. हे अतिशय नाजूक प्रकरण आहे. सतत काहीतरी बांधलं जातं आपल्याला आणि त्याच्यामुळेच हा देह वय झालं की अनेक त्याला रोग होऊ लागतात. ते सहन नाही करू शकत, इतकं ते हेवी होतं. मग त्याच्याऐवजी हा सत्वगुण फक्त मेंटेन केला, जशी आपल्याला साधनं लागणार आहेत, काहीतरी करण्यासाठी काहीतरी साधनं लागणार आहेत,
झालं की उचलून ठेवायची आहेत. तसा हा सत्वगुणावर आपण लक्ष देऊन बसायचं नाही आहे. तर एक आत्मप्राप्तीसाठी असलेलं साधन आपण निर्माण केलं असं म्हणून ते बाजूला बॉक्समध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि एक गोष्ट फिक्स आहे, आत्मप्राप्ती हवी असेल तर विचार शांत, सत्वगुण संपन्न, सूक्ष्मता विचारांमध्ये, मन शुद्ध, बुद्धीचा विवेक हे सगळं आवश्यक आहे. ते आवश्यक आहे आणि ते कठीण नाही आहे. आपण बघा 4 गोष्टी करतो. 4 गोष्टी करतो म्हणजे काय करतो? स्वयंपाक करतो, झाडतो, झाडांना पाणी घालतो. हां, आता हे झालं सगळं कॉमन. पण एक अशी फ्रेम तयार केली. फ्रेम, चित्र काढून रंगवून फ्रेम तयार केली. हे कार्य थोडंसं वेगळं झालं की नाही? बाकीच्या कर्मांना सूक्ष्मता आवश्यक होती का? अशी काही कर्म आहेत, तशीही काही कर्म आहेत. पण मनबुद्धीची कर्म आपण केली पाहिजेत. त्याच्यामुळे बाकीच्या फालतू गोष्टी करायला वेळ मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सूक्ष्मता येते. सूक्ष्मतेची कामं करायला लागली की सूक्ष्मता येते. आणि ते आवश्यक आहे, कारण आम्ही आत्मप्राप्तीच्या मार्गावर आहोत. आणि जितकं जितकं हे सूक्ष्म काम आपण करू आणि जितकं जितकं हा सत्वगुण अंगी बाणवू, फार कठीण नाहीच आहे त्याच्यात काही. कोणावर उपकार नाहीत की काही नाही. चांगलं वागायचं, चांगले विचार ठेवायचे, साधं सोपं आहे ते. आणि सूक्ष्म कामं करायची. हे जर केलं तर हळूहळू हा एक मार्ग आहे बरं का. सत्वगुणातर्फे आता मागच्या अध्यायात क्षेत्रज्ञ किती छान सांगितलं होता. या अध्यायामध्ये गुण काय करतात, सत्वगुणाची पॉवर काय आहे. तेजस्वी आहे तो गुण, अतिशय तेजस्वी आहे. तो जर अंगी बांधला तर मनबुद्धीची सूक्ष्म कामं पण आपण केली पाहिजेत. म्हणजे होतं काय की मनातल्या विचारांना अतिसूक्ष्मता येते आणि मग बुद्धी त्याच्यावर विवेक करते. मनातले विचार असे ढोबळ असतात तेव्हा बुद्धी काम नाही करत. आणि म्हणून सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी, याचा अर्थ मी उदाहरण दिलं, ते काय फार कठीण आहे, ते आपलं सहज दिलं की मी जर बाकीचं झाड झूड झाडांना पाणी घालणं ह्याच्याऐवजी एक चित्र काढलं आणि ते छानपैकी पेंट केलं
मला सूक्ष्मता आली आहे, त्यात काय कॉम्बिनेशन वापरायची. इतक्या जवळून कधीच चित्र पाहिलं नव्हतं. काहीतरी पाहायचं आणि म्हणायचं की किती छान आहे, राहू दे मला नाही येत. हे एक उदाहरण आहे. आपल्या आपल्या पद्धतीने उदाहरण घ्यायचं आहे आपण. आणि म्हणून जर सूक्ष्म सूक्ष्म कामं, म्हणजे काहीतरी त्याच्यात बुद्धी आहे अशी 2 तरी कामं रोज करावीत. चक्क सांगितलंय हा भगवंतांनी. सत्वगुणाबरोबर काय आवश्यक आहे की मनबुद्धीच्या पातळीवर सूक्ष्म पातळीवर कामं करावीत. म्हणजे जी सूक्ष्म दृष्टी येते, ढोबळ दृष्टी चालत नाही चैतन्याला, आणि मग ती सूक्ष्म दृष्टीच आपल्याला पुढे पुढे नेते. अजून सूक्ष्म 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 होत जातं. आणि मग शेवटी काय होतं माहिती आहे का? तुम्ही बघा, एखादी न करता येण्यासारखी गोष्ट तुम्ही केलीत, इतका आनंद होतो तुम्हाला की काय सांगू. खरोखरीच आपण त्याच्यावर कष्ट केलेले असतात. दुसरी गोष्ट, कठीण काम असल्यामुळे ते काम आणि आपण दुसरा एकही विचार मनात नाही, आणि त्याच्यामुळे मन अतिशय शुद्ध झालेलं आहे. असं शुद्ध झालेल्या मनात जर चैतन्य हळूहळू प्रतिबिंबित होऊ लागलं तर आपल्याला ते सोपं जाणार आहे आत्मप्राप्ती करायला. हळूहळू हे त्याचं प्रतिबिंबित होणं आणि त्याचं तेज अंतःकरणामध्ये पसरणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे ही प्रोसेस भगवंतांनी सांगितलेली आहे. फक्त ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे, ही सगळी प्रोसेस करत असताना कुठेही वाईटाकडे वाहत जायचं नाही आहे. अनेक वेळा सांगितलं, चांगल्याकडून वाईटाकडे वाहत गेलं की सत्वगुण हातातून सुटला. मग आम्ही कितीही प्रयत्न केले साधना करण्याचे तरी ते चैतन्य काही हाती येत नाही. साध्या साध्या गोष्टी सांगितल्यात रोजच्या जीवनातल्या. अहो, साधी गोष्ट आहे. घरात जर लहान मुलं असतील, त्यांचे ते इंग्लिश मिडियमचे अभ्यास बरेच असतात, आणि कोणाची तरी आई तो अभ्यास घेत असेल, खूप एक वेगळाच विचार तिला येऊन जातो. खऱ्या अर्थाने ती शुद्ध होते. हे का उदाहरण दिलं मी माहिती आहे का? की शुद्ध होणं म्हणजे काय तर इतर मोहग्रस्त किंवा दुष्ट प्रवृत्तीयुक्त विचार मनात न येता सूक्ष्म गोष्टींवर काम करायला सुरुवात केली की आपण त्या जगामध्ये स्वतःला हरवून जातो.
आणि मग आपण त्याचा शोध घ्यायला लागतो. ज्याला ज्याला हा एक मार्ग आहे वेगळा. ज्याला ज्याला चैतन्य प्राप्त करून घ्यायचं असेल त्यांनी सूक्ष्म पातळीवर कार्य करावं. मग काहीही असो. लिखाण, वाचन, सगळंच. नाहीतर मग विचार करावा, मनन करावं. अनेक गोष्टी आहेत, अनेक कामं आहेत सूक्ष्मतेकडे नेणारी. आता एक अत्यंत महत्त्वाचा विषय आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचं. हे जे आपण म्हणतो आहे की सूक्ष्म पातळीवर कार्य केलं पाहिजे. तर थोडंसं याच्यात सायन्स आहे. सगळं जे आपण आकलन करतो ना, काही काही समजावून घेतो, ज्ञान करून ते बुद्धीच्या साह्याने समजावून घेतो. पण काही गोष्टी सहज लक्षात येत नाहीत, म्हणजे कठीण असतात. इथे काही फारशी सूक्ष्मता चालणार नाही. मग बुद्धीची पातळी वाढवावी लागते. म्हणजे बुद्धीचं काम जास्त केलं की बुद्धी जी असते ती सरळ सरळ गोष्टींचं आकलन करून देते. पण ज्या सरळ सहजपणे लक्षात न येणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं आकलन मात्र प्रज्ञा नावाची बुद्धी करून देते. ती उच्च बुद्धी आहे. आणि मन आणि बुद्धी उपकरणात हा जो सूक्ष्मत्वाने गेल्यामुळे चैतन्याचा जो प्रकाश पडतो हे समजावून घेणं आवश्यक आहे. आज आपल्याला कळलं की मनबुद्धीच्या पातळीवर आपण सूक्ष्मतेने काहीतरी एक दोन तरी कामं केली पाहिजेत, लक्ष घालून की काहीतरी हे वेगळं आहे आणि ते आता मी करून पाहीन. ते काय रोज नव्हे, अधूनमधून कधीतरी थोडी सूक्ष्मता यायला सुरुवात होते. सारखं आपल्याला अभ्यास करून सारखं होणार नाही, मग बोर होईल. इथं भगवंतांनी सांगितलेला मार्ग अतिशय सोपा आहे. आधी त्या सत्वगुणाचं महत्त्व सगळं सांगितलं. आणि हा सत्वगुण जर हातातनं जाऊ नाही असं वाटत असेल तर सूक्ष्मतेने सतत काही ना काहीतरी काम करत राहिलं पाहिजे. म्हणजे पुढे प्रगती होईल.
आणि ही जी बौद्धिक पातळी आहे सर्वांची, ती वेगवेगळी असते, समान असू शकत नाही. बघा, तुम्ही इतकं छान सांगितलेलं आहे की आपण समजा बघितलं, खिडक्या नाही आहेत असं घर आहे. एक आपलं समजावून घ्यायसाठी आपल्याला एक उदाहरण, बरं का, कसं काय ते होतं ते बघू ना. ज्या घराला खिडक्या नाही आहेत त्या ॲटोमॅटिक अंधार होतो तिथे. परंतु साधी एक पाण्याची बादली जरी आपण ओट्यावर ठेवली तरी सुद्धा ती प्रकाशित होईल. लक्षात आलं असेल आपल्या. खरं तर अशी व्यवस्था केली आहे की सर्वांच्या बुद्धीमध्ये, हे चैतन्य प्रकाशित होतं. बस ती बादली ओट्यावर ठेवली, काय करावं लागतंय का? इकडून तिकडून उजेड येतोय. आपण बेसिकली प्रत्येकाला जन्मतः बुद्धी असते, पण त्याच्या विचारानुसार त्याच्यात कोणता गुण जास्त आहे, तमोगुण जास्त आहे, रजोगुण जास्त आहे, सत्वगुण जास्त आहे. बेसिकली सगळ्यांना सत्वगुण आहे, सगळ्यांना बुद्धी आहे. बुद्धीमध्ये चैतन्याचा प्रकाश टाकलेला आहे, त्यामुळे ती बुद्धी तेजस्वी झाली आहे. आता तुमच्या हातात इन्स्ट्रुमेंट्स दिलेली आहेत, पण इथे गडबड होते. सगळंच आम्हाला आमच्या हातात मिळतं.
टू व्हीलर मिळते, फोर व्हीलर मिळते, घर मिळतं, गाडी मिळते, कोणतंही सुख राहत नाही, सगळं मिळतं. ज्यावेळी हे होतं त्यावेळी बुद्धी आणि मोहाकडे आपण झुकलेलोच असतो. त्यावेळी हळूहळू आपण सत्वगुण आणि बुद्धीचं सूक्ष्म पातळीवरचं कार्य यापासून दूर जायला लागतो. आणि इथे सगळं बिघडतं. म्हणजे एवढी जर आपल्याला प्रोसेस समजली असेल तर आपण त्या बाबतीत जागरूक राहावं, सत्वगुण मेंटेन करायला सुरुवात करावी. फार काही कठीण नाही, त्रासदायक नाही, काही नाही. आपल्याला सुख हवं असतं, आपल्याला आनंद हवा असतो, आपल्याला शांती हवी असते, आपल्याला ज्ञान हवं असतं. ज्ञान हे विशेष सांगितलंय बरं का सत्वगुणामध्ये. का माहिती का? ज्ञान हे मन आणि बुद्धीच्या पातळीवर सूक्ष्मतेला नेतं आपल्याला. आपण समजवून घेतो सगळ्या गोष्टी, काय करायचंय नेमकं. आणि हा सांगितलेला प्रॅक्टिकली उत्तम उपाय आहे. खरं तर प्रत्येकाच्या बुद्धीत चैतन्याचा प्रकाश परावर्तित झालेला आहे. आणि हा प्रकाश ज्ञानाचा प्रकाश किरण बाहेर टाकतो बरं का. ते ज्ञान आपण शोषून घ्यायला पाहिजे, ग्रहण करायला पाहिजे. आणि मग हा ज्ञानाचा जो प्रकाश आहे, चैतन्याचा तेजस्वी प्रकाश, हा जर आपल्यामध्ये प्रतिबिंबित करायचा असेल तर मन आणि बुद्धीच्या पातळीवर सतत सूक्ष्म कार्य केलं पाहिजे. तरच तो ज्ञानाचा प्रकाश तुमच्या मन आणि बुद्धी या अंतःकरणाच्या भागांमध्ये तो तेजपुंज होऊन राहतो. आणि मग ॲटोमॅटिक थोडेफार इतर गुण असतातच. मग रजोगुणामुळे काय होतं? विक्षेप निर्माण होतात ना. हे करू का ते करू, असं का झालं, मला वाईट वाटतंय वगैरे, विक्षेप निर्माण होतात. आणि तमोगुणामुळे आपण अगदी खूप खालच्या पातळीला गेल्यामुळे सगळं धूसर होऊन जातं, स्पष्टता जाते आपली. त्याच्यापासून आपण लांब राहू शकतो जर मनबुद्धीचं आकलन आपण चालू ठेवलं तर. अतिशय सुंदर पद्धतींनी सांगितलेलं आहे. अजूनही हा श्लोक पुढे चालणार आहे. उद्या त्याच्याकडे पाहू आपण. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम
शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.